मुंबई या ठिकाणी मनोज जरांगे हे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचा जो हट्ट आहे की ओबीसीतूनच आरक्षण मिळायला पाहिजे। परंतु आमचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाला आपण जर पाहिलं तर सर्व नैसर्गिक साधन सामग्री त्यांच्याकडे आहेत, संस्था त्यांच्याकडे आहेत, कारखाने त्यांच्याकडे आहेत आणि त्यांचं नोकरीमधलं जर आपण प्रमाण पाहिलं तर जवळपास 50% जवळपास त्यांची मुलं नोकरीमध्ये आहेत। असं असतानाही ओबीसीतूनच आरक्षण का? कारण का त्यांच्याकडे एससी-बीसी आहे, त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस आहे, हे सर्व आरक्षण असताना त्यांना ओबीसीतूनच आरक्षण का पाहिजे? हा सर्वात मोठा प्रश्न हा आमच्या ओबीसी समाजाला पडलेला आहे। आणि भारतीय जे संविधान आहे, संविधानामध्ये आरक्षण कशासाठी आहे याची स्पष्ट व्याख्या आहे। त्या व्याख्यामध्ये मराठा समाज कुठे बसतो? म्हणजे झुंडशाहीच्या जोरावर आणि संख्येच्या बळावर संविधानाला डावलून जर मनोज जरांगे ओबीसीतून जर आरक्षण मागत असेल आणि शासन पण तशा प्रकारचा जर विचार करत असेल तर सकल ओबीसी समाज हा त्यांचा जो मनसुबा आहे तो हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। आणि जर समजा शासनाने तशा प्रकारचा जर निर्णय झाला तर महाराष्ट्रामध्ये उद्रेक निर्माण होईल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।